प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आजच्या मननाकरिता जे वचन आम्ही घेतलेलं आहे, ते वचन आहे उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 1 ते 3 ही वचन. आणि सर्वप्रथम आपण ते वचन वाचूया. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 1 ते 3 ही वचन. अब्राहमास देवाचे पाचारण. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वर वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करू. आणि आत्ताच आपण हे सुंदरसं देवाचं वचन वाचलं. आणि या वचनामध्ये आम्हाला परमेश्वराने अब्राहमाला जो आशीर्वाद दिला, अब्राहमाला ज्यावेळेस पाचारण झाले त्यावेळेस परमेश्वर अब्राहमाशी बोलला आणि त्या परमेश्वराने अब्राहमाला हा आशीर्वाद दिलेला आम्ही पाहतो. आणि या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आशीर्वाद परमेश्वराने अब्राहमाला दिलेला आहे. आणि हा आशीर्वाद साधा सुद्धा नाही. देवाने अतिशय सुंदर, अतिशय असं अभिवचन अब्राहमाला दिलेलं आम्हाला या ठिकाणी आढळतं. आणि अनेक चांगल्या गोष्टी अब्राहमाविषयी देव बोललेला आहे. देव त्याचं नाव मोठं करीन. देव अब्राहमाला आशीर्वादित करीन. आणि अब्राहमापासून परमेश्वर एक मोठं राष्ट्र निर्माण करीन. या सर्व गोष्टी परमेश्वर अब्राहमाबद्दल बोलतो. ह्या वचनामध्ये आपण आता पाहिलं. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्व आम्हाला आढळतील अब्राहमाप्रमाणेच. आणि ह्या सर्वांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे 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 जे सर्व पुरुष होऊन गेले ते सर्व अतिशय सर्वसाधारण होते. त्यांच्यामध्ये काही फार दैवी गुण नव्हते, किंवा ते फार धार्मिक नव्हते, किंवा ते फार आम्ही शिस्तप्रिय असं म्हणू शकतो, किंवा अतिशय देवाला पाप न करणारे, किंवा अतिशय त्यांच्यामध्ये काही अलौकिक होतं, काही असं काहीच नव्हतं त्यांच्यात. आणि ते सर्वसाधारण होते, सर्वसाधारण मानव होते. परंतु देवाने त्यांची निवड केलेली आम्ही पाहतो. अब्राहमाची देवाने निवड केलेली आम्ही पाहतो. अब्राहमाच्या ठाई 4 गुणवैशिष्ट्य आम्ही पाहतो. तो आज्ञाधारक होता. त्याचप्रमाणे त्याचा विश्वास हा सर्वात मोठा होता, म्हणून अब्राहमाला विश्वासाचा पिता असं म्हटलेलं आहे. देवाचं भय त्याच्या ठाई होतं. आणि तो आज्ञाधारक होता आणि देवाच्या आज्ञा त्यांनी पाळल्या. आणि ज्या वेळेस हे आशीर्वाद आम्ही वाचतो त्याच्या अगोदर सर्वप्रथम 12वा अध्याय, उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि ह्याचं जर पहिलं वचन आम्ही जर वाचलं तर पहिल्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. जर आम्ही पाहिलं तर सर्वप्रथम देवाने आशीर्वाद दिलेला नाही, तर सर्वप्रथम देवाने अब्राहमाला एक आज्ञा केलेली आहे, एक हुकूम दिलेला आहे असं आम्ही पाहतो. आणि ती आज्ञा म्हणजे
की अब्राहमाचं घर, अब्राहमाची जमीन, अब्राहमाचं जे राहतं घर, ज्या ठिकाणी अब्राहम वास्तव्य करीत होता, इतकी वर्ष ज्या ठिकाणी अब्राहम होता, ते घर, परमेश्वर अब्राहमाला सांगतो की तू ते घर सोडून मी सांगेल त्या देशात तू जा. आणि ही आज्ञा अब्राहमाला परमेश्वराने दिलेली आहे. आणि ह्या आज्ञेचं अब्राहमाने, आम्ही जर पुढे वाचलं तर आम्ही पाहू शकतो की तत्काळ अब्राहमाने त्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की आज्ञा पालन हे फार महत्वाचं आहे. आम्ही कोणत्याही क्षेत्रात असो, आम्ही कुठेही काम करत असू, अ, आम्ही आज्ञाधारकपणा आमच्या ठायी असणं फार गरजेचं आहे. आमच्या वरिष्ठांच्या आम्ही आज्ञा पाळतो. आम्ही जर आज्ञाधारक राहिलो तर त्याचं आम्हाला चांगलं प्रतिफळ मिळते. जर आम्ही आज्ञा मोडल्या तर त्याचे देखील दुष्परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतात. परंतु आज्ञा पाळणं हे नेहमीच योग्य आहे. आणि आज्ञा पाळल्याचे काही चांगले परिणाम आमच्या जीवनामध्ये होतात. आम्ही आशीर्वादित होतो. ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत, जर त्या ठिकाणी आम्ही आज्ञाधारकपणा दाखवला, प्रामाणिकपणा दाखवला, तर आमची त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठासमोर, आमच्या वरिष्ठांना आमची आमची जाणीव होते. आमचे वरिष्ठ जे असतात ते आमच्यावर संतुष्ट होतात. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस जिथे कुठे असू तिथे आम्ही आज्ञाधारकपणा दाखवला पाहिजे. आणि आज्ञाधारकपणा हा आमच्या जीवनासाठी फार महत्वाचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्या परमेश्वराच्या आज्ञा पाळणं फार महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. आणि देव आम्हाला नक्कीच आशीर्वादित करतो. जर आम्ही आज्ञा पाळल्या तर देव नक्कीच आम्हाला आशीर्वादित करतो. आणि जुन्या करारामध्ये अब्राहमाचं आम्ही हे वचन वाचलं, अब्राहमाच्या संदर्भात हे वचन वाचलं, त्यामध्ये परमेश्वराने अब्राहमाला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे. अब्राहमाचं भलं देवाने केलेलं आहे. देव अब्राहमाला स्पष्टपणे सांगतो की मी तुला आशीर्वादित करीन, मी तुझं नाव मोठं करीन. कल्पना करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की मी असं करीन तुझ्या बाबतीत. आमच्या वरिष्ठांनी आमच्यावर केवळ आज्ञाच थोपल्या आहेत आजपर्यंत, परंतु आम्हाला ते कधी असं बोलतात का की मी जर तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर मी तुझं प्रमोशन करीन, किंवा मी तुझ्या पगारात वाढ करीन, किंवा मी तुझा पगार वाढवीन, अ, तुला समृद्ध करीन. असा आशीर्वाद फक्त परमेश्वरच आम्हाला देऊ शकतो. आणि परमेश्वर आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. परमेश्वर आमच्याबरोबर बोलणारा देव आहे. आणि तो सर्वसाधारण माणसांची निवड करतो. तो तुमच्यामध्ये काही विशिष्ट असं काही शोधत नाही. अब्राहमाच्या जीवनात असं काहीच नव्हतं. तो सर्वसाधारण होता. परंतु अब्राहमाचं वैशिष्ट्य या ठिकाणी काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. की अब्राहमाला जरी आशीर्वाद मिळाला, अब्राहमाला आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे, किंवा परमेश्वर त्याला अभिवचन देत आहे म्हणून अब्राहम तिथून निघाला का, तर ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की अब्राहम हा अतिशय श्रीमंत आणि समृद्ध असा माणूस होता. ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी तो अतिशय त्याचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं त्या ठिकाणी तो अनेक वर्षांपासून राहत होता. त्याला कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. तो त्या ठिकाणाचा तो स्थायिक होता त्या ठिकाणी. आणि तो सेटल्ड झाला होता चांगल्या प्रकारे. तो वेल सेटल्ड, जर आम्ही आजच्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये जर पाहिलं तर वेल सेटल्ड असा तो त्या ठिकाणी होता. त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आणि तो आरामात आपलं जीवन व्यतीत करत होता. अतिशय सुखात समृद्धीत तो त्या ठिकाणी वावरत होता. त्याला कोणाचीच भीती नव्हती. त्याच्यावर कोणी अधिकार गाजवत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत असताना त्याला आज आम्ही कम्फर्ट झोन म्हणू शकतो. अशा कम्फर्ट झोन मध्ये अब्राहम
त्यावेळेस होता. आणि अशा कम्फर्ट झोन मध्ये असताना ज्यावेळेस परमेश्वर त्याला सांगत आहे, तू आपलं राहतं घर, आपलं ठिकाण हे सोडून मी सांगीन त्या ठिकाणी, त्या देशात जा. तर हे फार कठीण होतं अब्रामासाठी, परंतु अब्रामाने केलेलं आम्ही पाहतो. आणि केवळ अब्रामालाच देव आशीर्वादित करतो अशी देखील आपली कधी कधी आपण विचार करतो की देवाने अब्रामाला किती आशीर्वाद दिला. परंतु परमेश्वर आजच्या दिवसात देखील आम्हाला आशीर्वादित करत आहे, आम्हाला आशीर्वाद दिला आहे. परमेश्वर त्यावेळेस अब्रामाबरोबर बोललाय. आणि आमच्यासाठी परमेश्वराने येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावर पाठवलं. आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी देवाने दिलं. आणि येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने आम्हाला अनेक ठिकाणी अभिवचना दिलेली आहेत. संपूर्ण जर नवीन करार आपण पाहिला तर त्यात अनेक अभिवचना आम्ही पाहतो. देवाने आम्हाला कशा प्रकारे आशीर्वादित केलेला आहे. आणि जसा देव परमेश्वर पिता अब्राहमाबरोबर बोलला, तसंच येशू ख्रिस्त आमच्या बरोबर बोलत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला अनेक वेळेस आशीर्वाद देतो. आणि जर आम्ही अ, 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 वचन पाहिलं तर मी तुम्हाला वचन सांगतो. मत्तय 7 आणि 7वे वचन जर आपण वाचलं, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन पहा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. आणि आमच्यासाठी परमेश्वराने हे उत्तम असं अभिवचन दिलेलं आहे. आम्हाला केवळ येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करायची आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्हाला विनवणी करायची आहे. येशू ख्रिस्ताला मागायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. आणि जे काही आम्ही विश्वासात आम्ही प्रार्थना करतो, जे काही विश्वासात आम्ही देवाला मागतो, ते देव आम्हाला देईल. या ठिकाणी स्पष्ट आम्हाला परमेश्वर सांगत आहे. हे केवढं मोठं अभिवचन आहे. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 10वं वचन पहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आणि परमेश्वर सांगत आहे, येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, जसा अब्राहमाला त्यावेळेस उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, परमेश्वर म्हटला की तू मी सांगतो तसे कर, तर मी तुला आशीर्वादित करेन. आणि हे 3 आशीर्वाद आम्ही पाहतो. ते 3-4 आशीर्वाद आम्ही आत्ताच पाहिले ते. तसंच योहानकृत शुभवर्तमानामध्ये देखील आम्हाला येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, जसं मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. येशू ख्रिस्त आम्हाला स्पष्ट सांगत आहे की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही देखील माझ्या प्रीतीत राहाल. आणि जसा देव अब्राहमाबरोबर बोलला, त्याच प्रकारे येशू ख्रिस्त वरील वचनांच्या द्वारे आमच्या बरोबर बोलत आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त आमच्यावर प्रीती करणारा आहे. येशू ख्रिस्ताने आमच्यावर फार मोठी दया, फार मोठी प्रीती केलेली आहे. हे आम्ही कधी विसरता कामा नये. अब्राहमाचे जीवन हे फार कठीण होतं, परंतु आज आमच्यासाठी येशू ख्रिस्ताने आमचे जीवन फार सोपं केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. आणि जसा परमेश्वर अब्राहमाला सांगतो की तू जिथे तू राहत आहेस तिथून तू आता मी सांगेन त्या ठिकाणी जा, तसाच आम्हाला येशू ख्रिस्त देखील आज्ञा करत आहे. परंतु ती आज्ञा काय आहे ती आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आज आम्ही देखील आम्ही ज्या ठिकाणी आहोत, आम्ही ज्या ठिकाणी अतिशय आनंदात आहोत, सुखी आहोत, कुठल्याच प्रकारचा आम्हाला त्रास नाही, कुठलीच आम्हाला जबाबदारी नाही, आमचं जीवन अतिशय सोपं साधं आणि आनंदात आम्ही व्यतीत करत आहोत. परंतु आता येशू ख्रिस्त आम्हाला मत्ते 28 या अध्यायामध्ये 20 आणि 21 मध्ये तो आमच्यावर जबाबदारी सोपवत आहे. जसं अब्राहमाला येशू ख्रिस्त परमेश्वराने सांगितलं, तू त्या राहत्या घरातून, त्या ठिकाणातून तू आता मी सांगेन त्या ठिकाणी जा, तशीच देव आता आम्हाला आज्ञा करत आहे. ती जी महान आज्ञा आहे ती आम्ही
आज लक्षात घेतली पाहिजे. ती महान आज्ञा म्हणजेच मत्तय शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 20 आणि 21 हे वचन आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. ती महान आज्ञा काय आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु आम्हाला ती लक्षात घ्यायची गरज आहे. देव आमच्या बरोबर बोलत आहे. परमेश्वर पिता परमेश्वर देव आमच्या बरोबर बोलत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की आता तुम्हाला बाहेर निघायची गरज आहे. तुम्ही आता तुमच्या कम्फर्ट झोन मधून आता बाहेर निघायला हवं. आणि हे आम्ही पाळणं गरजेचं आहे. योहान 3:16 मध्ये देवाने आम्हाला जे अभिवचन दिलं आहे ते आम्हाला जर प्राप्त करायचं आहे, तर आम्हाला ह्या गोष्टी जाणून घेणं, ह्या गोष्टींचं मर्म आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. योहान 3:16 आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा तो नाश होऊ देणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हा तो आशीर्वाद आहे. हा तो सर्वात मोठा आशीर्वाद आहे. ते अनंत जीवन ते आम्हाला प्राप्त व्हावं ही परमेश्वराची आमच्याबद्दलची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचं काय म्हणणं आहे, परमेश्वर काय आमच्या बरोबर बोलत आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. देवाची स्तुती असो. पवित्र आत्मा आमचं सहाय्य करू हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो.